5वी गणित शिष्यवृत्ती घटक मापन. चला प्रश्नमंजुषा सोडवूयात. अध्ययन निष्पत्ती. नाणी, नोटा, लांबी, वजन, धारकता व कालावधी यांच्या मापनातील उदाहरणे व समस्या सोडवण्यासाठी 4 मूलभूत अंकगणिती क्रियांचा वापर करतात. प्रश्न पहिला. 4 जुलै 2011 रोजी सोमवार असेल तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी कोणता वार असेल? टाइम स्टार्ट. बरोबर उत्तर आहे रविवार. प्रश्न दुसरा. खालीलपैकी घड्याळातील कोणत्या वेळेला तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोन 0 अंश मापाचा असेल? बरोबर उत्तर आहे 12 वाजता. प्रश्न तिसरा. 1 किलोग्रॅम व 500 ग्रॅम साखर आणली, त्यापैकी 400 ग्रॅम साखर वापरली तर किती ग्रॅम साखर उरली? बरोबर उत्तर आहे 1100 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 4. 3:30 वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होईल? बरोबर उत्तर आहे लघुकोन. पुढील प्रश्न क्रमांक 5. सन 2012 या वर्षात 9 ऑगस्ट रोजी गुरुवार असल्यास त्याच वर्षात शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बरोबर उत्तर आहे बुधवार. प्रश्न क्रमांक 6. दररोज 1.5 लिटर दूध विकत घेतले तर 2 आठवड्यांचे एकूण किती लिटर दूध होईल? बरोबर उत्तर आहे 21 लिटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 7. प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर याप्रमाणे 15 पिशव्यात एकूण किती साखर बांधता येईल? तुमची वेळ सुरू. बरोबर उत्तर आहे 11,250 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 8. सोबतच्या घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोन कोणता आहे? वेळ सुरू. बरोबर उत्तर आहे लघुकोन. ओके. बालमित्रांनो, वेळ सुरू झाली की उत्तर शोधून ठेवा. प्रश्न क्रमांक 9. सुशीलजवळ 100 रुपयांच्या 9 नोटा, 2 रुपयांच्या 5 नोटा व 5 रुपयांची 10 नाणी आहेत, तर त्याच रकमेत त्याला 10 रुपयाच्या किती नोटा येतील? बरोबर उत्तर आहे 96. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 10. रेशनच्या दुकानात प्रति माणसी 1.5 लिटर रॉकेल मिळते. शामरावांच्या कुटुंबात 11 माणसे असल्यास शामरावांना एकूण किती रॉकेल मिळेल? विचार करा आणि उत्तर शोधा. बरोबर उत्तर आहे 16.5 लिटर. ओके. प्रश्न क्रमांक 11.
सुनीलकडे 1 रुपये, 2 रुपया व 5 रुपयाची समान नाणी असून एकूण रक्कम 80 रुपये आहे. तर सुनीलजवळ एकूण किती नाणी आहेत? वेळ सुरू. बरोबर उत्तर आहे 30. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 12वा. सकाळी 9:30 वाजता तासकाटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन होईल? बालमित्रांनो, विचार करा, उत्तर शोधा. बरोबर उत्तर आहे विशाल कोन. पुढील प्रश्न क्रमांक 13वा. रामरावांनी दुपारपूर्व 9 वाजता शेत नांगरायला सुरुवात केली. दुपारनंतर 1:30 वाजता ते जेवण करण्यासाठी घरी गेले. तर त्यांनी एकूण किती तास काम केले? विचार करा. बरोबर उत्तर आहे 4.5 तास. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 14वा. रोहनचा वाढदिवस 17 डिसेंबर रोजी शनिवारी होता. तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी असेल? विचार करा, उत्तर शोधून ठेवा. तुमची वेळ सुरू. बरोबर उत्तर आहे रविवार. प्रश्न शेवटचा, प्रश्न क्रमांक 15वा. प्रत्येक मुलाला 250 ग्रॅम बर्फी दिली तर 1.5 किलोग्रॅम बर्फी किती मुलांना पुरेल? गणित सोडवा, उत्तर शोधा. उत्तर आहे 6. ओके. तर बालमित्रांनो, प्रश्नमंजुषा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर ही प्रश्नमंजुषा सोडवत असताना प्रथम प्रश्न वाचा, त्याची उत्तरं शोधा आणि बरोबर दिलेली उत्तरे आणि तुमची उत्तरे यामध्ये साम्य आहे का बघा. चुकीचे असल्यास पुन्हा सोडवा. असा सराव जरूर करा. धन्यवाद.